समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। स्वतःला विसरून सेवा कार्यात एकरूप झालेल्या लोकांची समाज चांगली दखल घेतो असे मत सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले आहे। खडाव तालुक्यातील निमसोड येथील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत जयसिंगराव देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुशभाऊ गोरे, उद्योजक रामदास माने, उमेशजी माने, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, नगरसेवक संग्राम बर्गे, अभय देशमुख, शशिकांत मोरे, संजय शेठ शितोळे, सौ भारती गोरे, सुनील फडतरे, विश्वंभर रणवरे, श्रीकांत देवकर, नवनाथ जाधव, आबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। प्राध्यापक पाटणे म्हणाले, देशमुख गुरुजींनी आयुष्यभर प्रामाणिक नोकरी करत अनेक विद्यार्थी घडवले। या कार्याची पुण्याई म्हणून त्यांना धनदौलत, ऐश्वर्य, त्याचबरोबर कर्तबगार मुले, नातवंडे लाभली। जवळच्या सर्व नातेवाईकांसह ग्रामस्थांसमवेत अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्याचे भाग्य मिळालं, ही मोठी आनंददायी गोष्ट आहे। चंद्रकांत देशमुख म्हणाले, अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं झालेला आपला सन्मान कधीही विसरता येणार नाही। समाजाच्या भल्यासाठी काम केल्यानंतर त्याची निश्चित पोहोच पावती मिळते, याची आपणास जाणीव झाली। यावेळी श्री गोरे, श्री बर्गे, श्री माने आदींसह मान्यवरांची मनोगते झाली। युवा उद्योजक अजित देशमुख, शंकरराव फडतरे यांनी सहकार्याने स्वागत केले। प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साप्ताहिक एरळा दर्शनच्या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। दरम्यान ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, सौ सोनियाताई गोरे, युवा नेते विक्रमबाबा कदम, नंदकुमार मोरे यांनी दुपारच्या सत्रात श्री देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना मनोभावे शुभेच्छा दिल्या। त्यांचे सत्कार मूर्ती आदरणीय चंद्रकांत देशमुख गुरुजी, त्यांना जीवनभर साथ देणारे त्यांच्या सौभाग्यवती, इथं उपस्थित असणारे ज्यांना मी मानबिंदू म्हणतो ते आदरणीय रामदासजी माने, आदरणीय उमेश माने, आदरणीय अभय कुमार देशमुख, आदरणीय आबासाहेब जाधव, नवनाथ जाधव, शंकरराव फडतरे, आदरणीय। पण एवढा देखणा, एवढा सुंदर आणि सगळ्याला स्फूर्ती देणारा कार्यक्रम ज्या लेकरांना आयोजित केला त्या अजित देशमुखांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आपणही टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया। मोठा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तर शंकरराव फडतरे आणि अजितराव माझ्याकडे आले। गुरुजींच्याबद्दल त्यांनी सगळी मला माहिती सांगितली। आमचे संजय निकमसुद्धा मला येता येता भेटले। मला वाटतं संजय निकमांनी मला वाटतं तुमचंही त्यांनीच लग्न लावलं असावं म्हणून तुम्ही इथं आला असाल। पण तरी देखील रामदासजी मानेसुद्धा बोलता बोलता म्हटले की मला सगळ्यात जास्त आवडता जावई मी तो आहे। खरं तर असे इतके सुंदर जावई शोध तुम्ही लावले। आज उमेश मानेंचं नाव कोणाला माहीत नाही, आज आबासाहेब जाधवांचं नाव, मनीषा ताईंच्या मिस्टरांचं नाव कोणाला माहीत नाही। मंडळी, ही शेवट अशी कर्तृत्वाची शिखरं गाठण्यासाठी सुद्धा कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते। आज मी खरं सांगू, वयाने ते वाढले आहे त्याबद्दल वाद नाही, पण समाजाची एक चालती बोलती जी संस्कृती बिठा असतात ना, त्यात मी गुरुजींना बघतो। मी नेहमी सांगतो, गुरुजी 75 वर्षाचे झाले। कदाचित तुम्हाला असं वाटेल की त्यांच्या अंगावरची सुरकुत्या आल्या, पण अंगावरच्या सुरकुत्या ह्या वृद्धत्वाच्या रेघोट्या नसतात, त्या अनुभव संपन्नतेच्या रेषा असतात। लक्षात घ्या, त्यातून आयुष्याच्या रांगोळ्या सागर होतात। मी येता येता तुम्हाला सांगतो की जीवनात अशी असंख्य माणसं बघितली की आल्यापासून गुरुजींना ती नमस्कार करतायत, कोणी सांगतायत की तुमच्यामुळं आम्ही घडलो। मी सांगेन की आपण येणारा दसरा कदाचित आपट्याच्या पानानं साजरा करतो, पाडवा आंब्याच्या पानानं साजरा करतो, पण तुम्हा सगळ्यांचं जीवन जर साजरं आणि संपन्न करायचं असेल तर गुरुजींचा तळहाताचं पान मात्र प्रत्येकाच्या पाठीशी असलं पाहिजे। आणि म्हणून मला विशेष त्यांचा आनंद आणि अभिमान वाटतो। गुरुजी, तुम्ही झाडासारखे वाढलात। मगाशी बोलताना मला वाटतं बागल सरसुद्धा म्हणाले, पण झाड कुठलं आवडतं? ज्या झाडाला फुलं येतात, फळं येतात, सावली देतात। पण झाडंसुद्धा दोन प्रकारची असतात। एक झाड कुंडीतलं असतं, जे अत्यंत परावलंबी असतं, पाणी दिलं तर ते वाढतं। पण दुसरं झाड जमिनीतलं असतं, ते पाणी शोधत वाढतं, वाढता वाढता इतकं वाढतं की पांतस्ताला सावली येतं आणि फळंही देतं। तसं देशमुख गुरुजी हे जमिनीत वाढलेलं झाड आहे, लक्षात घ्या। हे जमिनीत वाढलं, अशी झाडं फार थोडी असतात। आज आणि सगळे त्यांचे जावई की सगळी नातवंड एकत्र आली आणि एकत्र येऊन असा एक सुंदर सोहळा आणि ती सगळी शुभेच्छा तुम्हाला मानपत्राच्या रूपाने देत आहेत। मंडळी, चीनमध्ये एक म्हण आहे,
आणि ती मन असं सांगते की तुला जीवनातलं 6वं सुख मिळू दे. आता तुम्ही सगळी मंडळी इथली अशी नेमसोडची म्हणाल, 5 सुख असतात, चांगलं आरोग्य असावं, दुसरं सुख असतं संपत्ती असावं, तिसरं सुख असतं आपल्याला सन्मान असावा, 4थं सुख असतं चांगली साथीदार असावी. मगाशी आमच्या मानेसाहेबांनी आमच्या पुणे निघाली तर तिच्याशी लढण्यात अर्ध आयुष्य घालवतो, हेही लक्षात घ्या. आज जे गुरुजी लढले त्याचं कारण त्याच्या पाठीशी असणारी ती बिचारी माऊली आहे, हे लक्षात घ्या. आणि आज मातृदिन आहे, त्याबद्दल सुद्धा ह्या माऊलीचं मी अभिनंदन करतो. लक्षात, आज मातृदिन आहे. खरोखर म्हणजे हा किती सुंदर सुवर्णयोग तुम्ही मंडळी साधला आहे. 5वं सुख असतं चांगली मुलं असावीत. मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला 5 सुख मुलं असावीत. तुम्ही कदाचित मला असं म्हणाल की सर बाद झाली 5 सुख, आता आणि 6वं कुठलं आहे? पण 6वं सुख चीनमधला माणूस सांगतो की एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल की हे सुख आणि त्या सदिच्छा ज्यातनं तुमच्या जीवनातला आनंद हा अनंत काळ तुम्हाला साथ देत राहणार आहे. मला जर कोणी सांगितलं, मगापासून मी गुरुजींच्यावर बरीच भाषणं ऐकतो आहे, आमचे जगदाळे सर एकामागनं एक नाव पुकारत आहेत. मला वाटलं जागेवरच गुरुजींचा शतक महोत्सव होतोय का काय कोण असतो. आता अमृत महोत्सवात किती बोलाय, पण तरी देखील सगळ्यांचं सार काढायचं झालं तर गुरुजी फक्त मी 2-3 वाक्यात सांगेन. जसं तुम्हाला भावभक्तीत रंगलेला वारकरी बघायचं असेल तर तुम्ही पंढरीची दिंडी बघा, तुम्हाला वारकरी रंगलेला दिसतो. तुम्हाला चांगला भावगीतात रमलेला गायक बघायचा असेल तुम्ही संगीताची मैफिल बघा. पण बाळांच्यात आणि नातवंडात रमलेला आनंद यात्रे बघायचा असेल तर आमच्या देशमुख गुरुजींचा आजचा अमृत महोत्सव बघा. हा खरोखर आनंद यात्रे. आपला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला? सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कुठला? त्यावेळी पंडित नेहरूंनी फक्त एक वाक्यात सांगितलं की आनंदाचा क्षण कुठला? जेव्हा आपण स्वतःला विसरून आपण आपल्या सेवाकार्याशी एकरूप होतो ना, तो जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. आज मी रामदास मानेंचं यासाठी कौतुक करतो. मंडळी, जेमतेम शिकलेला माणूस मानच्या मातीमध्ये जन्माला आला, दुष्काळी बागाशी लढत राहिला, शिक्षणाची काय करावी पुढे ही अवस्था होती. हे मानचं मानबिंदू म्हणून त्यांचं कौतुक करतो. लक्षात घ्या, अशी माणसं ही धडपडीतनं उभी राहतात. लक्षात घ्या. म्हणून मला नेहमी असं वाटतं की सर, जेव्हा तुम्ही कर्मसेवामय करता ना तेव्हा तुमचं जीवन कृतार्थ होतं. फक्त तुम्ही कर्मसेवामय करा. बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा आतासुद्धा संग्राम बोलता बोलता एक वाक्य बोललं, तुम्ही शांत ऐकलत का? बघा, त्यानं काय सांगितलं की आजोबांच्याकडे बघितलं ना की एक वेगळी उर्मी मिळते, एक वेगळी ऊर्जा मिळते. खरं सांगू, जीवनात 3 टप्पे असतात. एक बालपण असतं, एक तारुण्य असतं आणि त्यानंतर प्रौढत्व म्हणजे वृद्धत्व असतं. पण 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक पैसा महत्त्वाचा असतो, एक वेळ महत्त्वाचा असतो आणि तिसरी गोष्ट ऊर्जा महत्त्वाची असते. गुरुजी, तुम्हाला मी सांगेन, बालपणात पैशाची गरज नसते, वेळ उदंड असतो आणि ऊर्जा बी दांडगी असते. जेव्हा तारुण्य येतं तेव्हा आपल्याकडे ऊर्जा दांडगी असते, आपल्याकडे पैसाही मोकळा असतो, पण बायको चला बंडी फिरायला तर आपल्याकडे वेळ नसतो. आणि जेव्हा वृद्धत्व येतं तेव्हा गाठीला पैसा असतो, वेळसुद्धा असतो, पण जागेवरून उठायचं म्हटलं तर ऊर्जा नसते. एक गोष्ट कायम लागते, ती म्हणजे ऊर्जा. आजचा कार्यक्रम हा गुरुजींना ऊर्जा देणारा सोहळा आहे. लक्षात घ्या, आज गुरुजींच्या जगण्याला ऊर्जा म्हणजे काय असतं? गुरुजी प्रेम असतं समाजाचं. पंचायतीचे सदस्य सगळ्यांचं केरळ दर्शन साप्ताहिकाचे सर्व संपादक धनंजय क्षीरसागर सर त्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचे उत्सव मूर्ती या व्यासपीठावरती विराजमान असणारे सर्वच उद्योजक, व्यावसायिक, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, शैक्षणिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खटाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, निमसोड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.